Hello students. In today's lecture we are going to see the program for the block transfer operation. That is, assume a block of data on n numbers is stored in a memory. म्हणजे आपल्याकडं एक ब्लॉक ऑफ डेटा आहे n नंबर्सचा आणि तो कुठं केला आहे, स्टोअर मेमरीला स्टोअर केला आहे. Now this block of n numbers is to be moved from source location to the other part of a memory, that is destination location. म्हणजे हा जो n नंबरचा जो काही ब्लॉक आहे आपल्याकडं तो आपल्याला मूव करायचा आहे फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन लोकेशन्स. मग इफ नंबर ऑफ बाइट्स और वर्ड n is 5, then we will have to initialize this as a byte counter or a word counter in a CX. म्हणजे जर आपल्याकडं 5 नंबर ऑफ वर्ड्स किंवा बाईट्स जर असतील त्या त्या ब्लॉकमध्ये, तर आपल्याला काय करायला लागते, 5 ही व्हॅल्यू इनिशियलाइज करायला लागते इन अ बाईट ऑर अ वर्ड काउंटर. म्हणजे 5 नंबर्स आपल्याला मूव करायचे आहेत ना फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. म्हणून आपल्याला काय करायला लागणार आहे, वर्ड काउंटरमध्ये किंवा बाईट काउंटरमध्ये CXमध्ये आपल्याला 5 ही व्हॅल्यू लोड करायला लागणार आहे. Then 2 memory pointers are required to point the source block and the destination block. Hence we can use SI and DI register respectively as a source and destination memory pointers. आपल्याला इथं काय लागणार आहे, 2 मेमरी पॉइंटर्स लागणार आहेत. कशासाठी, एक आपल्याला सोर्स जे आपला ब्लॉक आहे त्याला पॉईंट करण्यासाठी एक लागणार आहे आणि जो काही डेस्टिनेशन ब्लॉक आहे त्याला पॉईंट करण्यासाठी आपल्याला आणखी एक पॉइंटर लागणार आहे. मग SI जो आहे तो कशासाठी आहे, सोर्ससाठी आहे आणि DI जो आहे तो काय डेस्टिनेशनसाठी असणार आहे. ओके. देन ब्लॉक कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन आयदर using string instruction, that is move S, move SB, move SW, or without using string instruction such as simple move instruction. म्हणजे आपल्याला ब्लॉक ट्रान्सफर 2 वेनी करता येते. एकतर युजिंग स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन करता येते, अदरवाईज युजिंग मूव इन्स्ट्रक्शन करता येते आपल्याला. देन 2 array must be declared in the array where in the one array actual numbers are stored and another are must be empty. म्हणजे आपल्याला काय करायला लागते, 2 ॲरे डिक्लेअर करायला लागतात जेणेकरून एकामध्ये काय असणार आहे, तुमचे ॲरे डिक्लेअर केलेला असणार आहे तो, म्हणजे तो ॲज अ तुमचा सोर्स असणार आहे जे तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे टू द डेस्टिनेशन. आणि डेस्टिनेशनला तुम्ही ट्रान्सफर करणार आहे म्हणजे तो ॲरे काय असणार आहे, एम्प्टी असणार आहे तुमचा, जेणेकरून तुमचे सोर्सचे कंटेंट डेस्टिनेशनला तुम्ही मूव करू शकताय, म्हणजे ट्रान्सफर करू शकताय. टू डिक्लेअर एम्प्टी ॲरे वी कॅन यूज डुप्लिकेट डायरेक्टिव्ह DUP जे आहे, म्हणजे डुप्लिकेट करायचं आपण जे काय आपलं पहिला ॲरे होता ना, म्हणजे सोर्स ॲरे आहे ना, तसं सेम डुप्लिकेट करायचा. ओके. फॉर एक्झाम्पल 5 डुप्लिकेट ब्रॅकेटमध्ये 0 स्टेटमेंट अलोकेट्स 5 मेमरी लोकेशन्स अँड इनिशियलाइज देम विथ 0. म्हणजे तुमचा एक ॲरे डिक्लेअर होतो आहे, त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ बाईट्स किंवा वर्ड्स असणार आहेत, 5 नंबर ऑफ बाईट्स किंवा वर्ड्स असणार आहेत आणि त्याला सुरुवातीला आपण 0नी इनिशियलाइज करतो आहे. देन विदाउट युजिंग स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन आपल्याला जर डेटा ट्रान्सफर करायचा झाला फ्रॉम सोर्स ब्लॉक टू डेस्टिनेशन ब्लॉक, तर त्याला काय होते बघा. फर्स्ट वी विल सी द प्रोग्राम फॉर ब्लॉक ट्रान्सफर विदाउट युजिंग स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन, दॅट इज using simple move instruction. Following program demonstrate the block transfer using simple move instruction. पहिला काय करायचं आहे, डेटा सेगमेंट इनिशियलाइज करायचा आहे, मग त्याच्यानंतर वर्ड काउंटर इनिशियलाइज करायचा, मेमरी पॉइंटर्स जे आहेत फॉर सोर्स आणि डेस्टिनेशन ॲरे त्याला इनिशियलाइज करायचं. देन जो काही नंबर आहे फ्रॉम द सोर्स ॲरे तो रीड करायचा, तो कॉपी करायचा टू द डेस्टिनेशन ॲरे. त्याच्यानंतर इन्क्रीमेंट करायचे मेमरी पॉइंटर्स, दॅट इज सोर्स पण आणि डेस्टिनेशन पण, जेणेकरून नेक्स्ट नंबर रीड करता येईल आणि तो नेक्स्ट लोकेशनला स्टोअर करता येईल. आणि त्याच्यानंतर जो काही तुमचा वर्ड किंवा बाईट काउंटर असणार आहे तो तुम्ही काय करायचं, डिक्रीमेंट करायचा, कारण एक नंबर आपला ट्रान्सफर करून झालेला असणार आहे. मग तो असं करत करत तुमचा जर वर्ड काउंटर 0 झाला आहे की नाही ते पण चेक करायला पाहिजे. जर 0 झाला असेल तर ते काय इंडिकेट करते की सगळे नंबर तुमचे ट्रान्सफर करून झालेले आहेत. आणि जर 0 नसेल तर तुम्ही काय करणार आहे, परत नेक्स्ट कंटेंट्स रीड करणार आहे अँड यू विल गो टू द स्टेप नंबर 4. देन स्टॉप. देन आता प्रोग्राम बघूया आपण, दॅट इज
एक मेमरी मॉडेल डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सोर्स ॲरे आणि डेस्टिनेशन ॲरे आपण काय केलं आहे, इथं 2 व्हेरिएबल स्टोअर केलेले आहे. जर तुम्ही सोर्स ॲरे जर इथं चेक केला तर सोर्स ॲरेमध्ये काय आहे बघा, तुमचं एक वर्ड टाईपचं तो ॲरे डिक्लेअर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज तुम्ही त्या ॲरेमध्ये म्हणजे डिफाईन केले. दॅट इज 1 2 3 4 H 4 3 2 1 H 7 8 9 4 H 9 6 5 8 H 4 5 AB H असं तुम्ही काय केलं आहे, एक ॲरे डिक्लेअर केलेला आहे. त्याच्यानंतर डेस्टिनेशन ॲरे एक डिक्लेअर केला आहे. त्याच्यामध्ये किती आहेत, 5 व्हेरिएबल म्हणजे 5 नंबर्स असणार आहेत आणि ते पण तुम्ही काय केला, 0ला इनिशियलाइज करून घेतलेले आहेत. एक एम्प्टी ॲरे तुम्ही काय केला, डिक्लेअर केलेला आहे. देन कोड सेगमेंटमध्ये जर तुम्ही आलात तर फर्स्ट इन्स्ट्रक्शन डील्स विथ दी डेटा सेगमेंट इनिशियलायझेशन. देन मूव CX,5 जे आहेत, CX हा तुमचा काय होणार आहे, ॲज अ वर्ड काउंटर म्हणून वर्क होणार आहे आणि त्याला तुम्ही सुरुवातीला कितीने इनिशियलाइज केलं, 5नी. देन मूव SI, ऑफसेट SRC ॲरे म्हणजे जे काय तुमची ऑफसेट व्हॅल्यू असणार आहे सोर्स ॲरेची ती तुम्ही काय करणार, SI रजिस्टरमध्ये मूव्ह केला म्हणजे इनिशियलाइज SI ॲज अ सोर्स मेमरी पॉईंटर आणि जो DI आहे त्याला डेस्टिनेशन मेमरी पॉईंटर म्हणून तुम्ही काय केलं, इनिशियलाइज केलं. देन मूव AX, SI म्हणजे जे काय सोर्सचे कंटेंट्स आहे सोर्स ॲरेमधले ते तुम्ही काय केलं, रीड केला. त्याच्यानंतर AXमधले कंटेंट काय केला, DIला मूव्ह केला. देन म्हणजे एक बाईट तुमचं ट्रान्सफर झालं. मग तुम्ही काय करताय, ॲड SI, 2 आणि ॲड DI, 2 म्हणजे जो काही तुमचा सोर्स मेमरी पॉईंटर आहे त्याला इन्क्रीमेंट केला आणि डेस्टिनेशन मेमरी पॉईंटर आहे त्यालासुद्धा काय केला, इन्क्रीमेंट केला. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे, लुक टू द नेक्स्ट. मग इथं काय चेक करताय तुम्ही की तुमचं जे काय तुमचं काउंटर आहे तो 0 झाला आहे का, वर्ड काउंटर 0 झाला असेल तर सगळे बाईट ट्रान्सफर करून झालेले असणार आहेत आणि जर 0 नसेल तर तुम्ही काय करणार आहे, त्याला तुम्ही काय करणार, परत तुम्ही अपला जाऊन काय करणार आहे, परत कंटेंट्स काय करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे. इथं फक्त नेक्स्ट नाही पाहिजे बाळांनो, अप हे लेबल पाहिजे कारण इथं आपण अप यूज केलं आहे. इथं अप पाहिजे जेणेकरून तुम्ही नेक्स्ट कंटेंट्स काय करू शकता, मूव्ह करू शकताय. ओके, फक्त एवढा चेंज करा, इथं नेक्स्टच्या ठिकाणी अप टाका म्हणजे ते तुमचं लूप कंप्लीट होईल. देन using string instruction. Now we will see the program for block transfer using string instruction, that is using simple move SW instruction. Then for move SW instruction, the default memory pointer for source and destination blocks are DSSI and ESDI respectively. Following program demonstrate the block transfer using simple move SW instruction. जर तुम्ही अल्गोरिदम चेक केला तर बघा, तुमचं फर्स्ट काय जे काही डेटा आणि एक्स्ट्रा सेगमेंट आहे ते इनिशियलाइज केलं आहे तुम्ही. त्याच्यानंतर वर्ड काउंटर इनिशियलाइज केला आहे. देन जे काही सोर्स आणि डेस्टिनेशन ॲरेसाठी जे काही पॉईंटर्स आहेत त्याला इनिशियलाइज करणार आहे. देन तुमचं जो काही सोर्स ॲरे आहे त्याच्यापासून डेटा रीड करायचा, कॉपी टू द डेस्टिनेशन ॲरे. त्याच्यानंतर मेमरी पॉईंटर इन्क्रीमेंट करायचा म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशन दोन्ही पण, जेणेकरून नेक्स्ट नंबरशी आपल्याला डील करता येईल. त्याच्यानंतर जो काय आपला वर्ड काउंटर असणार आहे त्या वर्ड काउंटरला काय करायचं, डिक्रीमेंट करायचं बाय द 1 कारण आपले एक नंबर ट्रान्सफर करून झालेला असणार आहे. मग असं करत करत जोपर्यंत वर्ड काउंटर आपला 0 होत नाही तोपर्यंत आपण नंबर ट्रान्सफर करायचे आणि तो 0 झाला की लूपमधून बाहेर पडायचं आणि एंड करायचं प्रोग्राम. देन आता प्रोग्राम चेक करा. इथं पण काय एक सोर्स ॲरे डिक्लेअर केलेला आहे, त्याला काहीतरी व्हॅल्यूज असाईन केले आहेत, 5 नंबर्स आहेत बघा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर डेस्टिनेशन ॲरे एक एम्प्टी ॲरे डिक्लेअर केलेला आहे, त्याच्यामध्ये 5 नंबर्स असणार आहेत आणि ते सुरुवातीला 0 असणार आहेत. देन कोड सेगमेंटमध्ये जर तुम्ही बघितला तर फर्स्ट इन्स्ट्रक्शन डील्स विथ दी डेटा सेगमेंट इनिशियलायझेशन. त्याच्यानंतर एक्स्ट्रा सेगमेंट इनिशियलाइज केला आहे बघा. देन जो काही तुमचा वर्ड काउंटर आहे त्याला 5 ही व्हॅल्यू असाईन केली आहे कारण तुमच्या ॲरेमध्ये 5 नंबर्स आहेत. देन तुमचं जो काय SI आणि DI जे आहेत म्हणजे सोर्स मेमरी पॉईंटर आणि डेस्टिनेशन मेमरी पॉईंटर ह्याला काय केली तुम्ही, ऑफसेट
व्हॅल्यू म्हणजे तुमचा जो काही म्हणजे व्हॅल्यूज असणार आहेत, म्हणजे तुमचं जो काय एस आय जो आहे तो मेमरी पॉईंटर फॉर सोर्स म्हणजे सोर्सचे जे काय मेमरी लोकेशन आहेत तो तिथं एस आयला असाईन होणार आहे आणि डी आयला पण डेस्टिनेशनचा होणार आहे. ओके, देन नेक्स्ट बघा मूव एस डब्ल्यू. हे काय करणार आहे, ट्रान्सफर वर्ड फ्रॉम द सोर्स टू डेस्टिनेशन. देन मूव केल्यानंतर आपण काय करणार आहे, स्टॉप करणार आहे. तुमच्या लक्षात आलं आहे का बघा, हे जी मूव एस डब्ल्यू इन्स्ट्रक्शन आहे आपली ती काय करणार आहे, तुमच्या वर्डला ट्रान्सफर करणार आहे फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. आणि जेव्हा ट्रान्सफर कंप्लीट होईल त्यावेळेला तुम्ही लूपमधनं बाहेर येणार आहे आणि प्रोग्राम स्टॉप करणार आहे. लक्षात आलं आहे कसं ट्रान्सफर करायचं आहे विदाउट युजिंग स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन अँड युजिंग स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन. देन टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक यू.